नमस्कार. मी वैद्य परमात्मा ठाकरे. आजचा आपला जो विषय आजचा जो आपला महत्त्वाचा मुद्दा किंवा विषय जो आहे तो शुगरमुळे नेत्रविकार. आणि नेत्रविकार हे शुगरमुळे कायमस्वरूपाचं अंधत्व निर्माण करणारा हा अतिगंभीर आजार म्हणजे तो मधुमेह. बऱ्याच लोक जे रुग्ण असतात ते बरेच वर्षापासून डायबिटीजच्या गोळ्या आहेत किंवा इन्सुलिन सारखे हे वारंवार घेत असतात. आणि नंतर मग काही वर्षाच्या नंतर, काही कालावधीनंतर किंवा वर्षाच्या नंतर रुग्णाच्या ऑप्टिक नसला एक सुकणं किंवा निकामी होणं किंवा अशी एक प्रकारचं रक्तपुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे तिचं काम कमी होतं आणि रुग्णाला अंधत्व हे निर्माण व्यवहारात होतं आणि दिसतं. आणि दुसरा याचाच परिणाम जो आहे तो म्हणजे रेटिनाचं स्वास्थ्य हे बिघडतं. रेटिनाचं स्वास्थ्य म्हणजे काय होतं की त्या रेटिनाला सूज येऊन नंतर रुग्णाला इंटरनल ब्लिडिंग होतं आणि ब्लिडिंग झाल्याच्या नंतर रुग्णाला व्हिजन ही रात्रीला मला दिसत होतं आणि सकाळी आता दिसणं बंद झालं असं अचानक होतं. तेव्हा रुग्ण घाबरतो, हतबल होतो आणि मोठमोठ्या सेंटरला जाऊन येतो आणि रुग्णाला इंजेक्शन, स्टिरॉइड सारखे उपचार चालू होतात. परंतु काही महिन्याच्या नंतर त्याला लक्षात येतं, 7-8 सेटिंग झाल्याच्या नंतर अरे हे काही दिवस घेतल्यानंतर बरं वाटतं, पुन्हा जशास तसंच. परंतु आयुर्वेदामध्ये इथे एक महत्त्वाचा रोल प्ले केला जातो किंवा महत्त्वाचा एक रुग्णाला हात किंवा एक साथ दिल्या जाते आणि रुग्ण यशस्वीरित्या 100% बाहेर निघतो. परंतु रुग्णाला वेळेत वैद्याकडे किंवा आयुर्वेदाकडे येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मूळ मुद्दा आहे की तुमचं वय किती आहे, तुम्हाला याच्यासोबत बीपी, शुगर किती वर्षापासून आहे, याच्यासोबत अन्य काही थायरॉईड आहेत का, म्हणजे शरीराचं बल कसं आहे, आजाराचं बल कसं आहे आणि शरीराचं इम्युन सिस्टम किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर तुमचं हे सगळं पुढचं डोळ्याचं प्रकरण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची मनाची शक्ती पण तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी असणं गरजेचं आहे. नाहीतर रुग्णांना जेव्हा डोळ्याच्या समस्या भेडसावतात तेव्हा ते खूप हतबल, निराश, छोट्या छोट्या गोष्टीमुळे रडणं किंवा चिडचिड करणं असं होतं आणि जी दृष्टी आहे ती मात्र कायमस्वरूपाची कमी होते. तर असं हे सगळं आयुर्वेद हे सगळं तपासतं आणि त्याच्यानंतर रुग्णाला ट्रीटमेंट ही सुरू केले जातं. आणि याच्यामध्ये प्रकृती परीक्षण हे फार महत्त्वाचं आहे. आता उपचाराकडे आपण थोडक्यात वळूया. शरीरात रुग्णाला पहिले वात, पित्त, कफ हे 3 दोष असतात. त्या दोषानुसार शरीराची रुग्णाला कशा पद्धतीची प्रकृती होती, काय त्रास होते, त्यानुसार वात, पित्त, कफनुसारच मधुमेहाचे प्रकार वर्णन केलेले आहेत. कफाचे 10 प्रकार मधुमेहाचे निर्माण होतात, वाताचे 6 होतात, पित्ताचे 4 असे प्रकार होतात. जर त्या रुग्णाला लहानपणापासून कफाच्या समस्या राहत असतील तर निश्चितच त्याला कफच मधुमेह होतो. जर लहानपणापासून जर त्याला पित्ताच्या समस्या असतील, ॲसिडिटी आहे, पोट साफ होत नसेल, अजीर्ण असेल आणि पोट साफ होऊन जर गॅसेस निर्माण होत असतील निश्चितच त्याला पित्ताचा मधुमेह झालेला असतो. वाताचे काही बिघाड असतील तर निश्चितच वाताचे वेगवेगळे प्रकार हे मधुमेहाचे सांगून ठेवले. मग अशी ही केस स्टडी झाल्याच्या नंतर तुमचा एक सकाळची लघवी ही आम्ही रुग्णाला बोलवून घेत असतो. ती 2 दिवस ठेवून आयुर्वेदाची एक पद्धत आहे निदान पद्धती, त्या पद्धतीनं आम्ही ती युरिन सॅम्पल कलेक्ट केल्याच्या नंतर एक आयुर्वेदिक पद्धतीचं निदान करतो आणि त्यानुसार प्रकृतीनुसार मधुमेह कोणत्या प्रकारामध्ये येतो त्यानुसार औषधाची ही योजना मुख्य केली जाते. नंतर एका साईडनं जी अनियंत्रित शुगर शरीरामध्ये निर्माण होते किंवा इम्बॅलन्स झालेली आहे, तिथं पॅनक्रियाजमध्ये शुगर बनत असते, ते सेंटर आम्ही नीट करतो जेणेकरून जी शरीरात शुगर जी बनलेली आहे, जी बनत आहे विकृत दर्जाची, ती प्रॉपर होणं आणि जी रक्तात जमा झालेली ती शरीरातून पंचकर्माच्या द्वारे, औषधाच्या द्वारे, विश्व अमृत नावाचं एक आमचं रिसर्च बेस्ड मेडिसिन्स आहे जेणेकरून त्यांनी रक्तातली शुगर ही पूर्ण कमी होते, नवीन सेल्स निर्माण व्हायला लागतात. अशा पद्धतीची औषधाची योजना केली जाते. याच्यात एक पहिला महत्त्वाचा पाऊल जो पडतो तो म्हणजे पथ्याचा कागद, जेणेकरून ज्या गोष्टीमुळे शुगर वाढत असते, म्हणजे उदाहरणार्थ दही आहे, पनीर आहे, दिवसाचं झोपणं आहे, भात आहे, ह्या गोष्टी पूर्ण टाळायच्या आणि प्रकृतीनुसार खाद्य असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ ज्या रुग्णाला कफ वाढत असेल तर कफाचा आहार बंद करायचा, ज्या रुग्णाला पित्ताचा वाढ होत असेल तर पित्ताचा आहार बंद करायचा. उदाहरणार्थ जर पालक, मेथी, शेपू ह्या गोष्टी जर खाल्ल्या तर पित्त वाढतं आणि म्हणून पित्ताच्या ह्या गोष्टी बंद करायच्या. वात, पित्त, कफानुसार आपल्याला आहाराचं नियोजन करायचं. नंतर आहाराचं नियोजन झाल्याच्या नंतर आपल्याला औषधाची एक योजना असते आणि आपलं एक रिसर्च बेस्ड सेंटर जे काम आहे, जे स्टेम सेल थेरपीचं, ते म्हणजे त्या रुग्णाला त्या स्टेजनुसार
हे पोटातनं डोळ्यामध्ये हे सोडलं जातं, जेणेकरून अनियंत्रित शुगरमुळे जो होणारा डोळ्यावरचा परिणाम जो आहे त्याच्यामुळे दृष्टी ही अनियंत्रित होते किंवा रेटिनावर सूज येते किंवा रेटिनल ब्लिडिंग होतं. हे बेस क्रिएट करून घ्यायचं एक छानपैकी, आणि नंतर मग डोळ्याचं जे प्रकरण आहे ते सहज सोपं होऊन जातं. मग याच्यामध्ये डोळ्याची जी पंचकर्माचा भाग जो आहे ते नेत्र अंजन आहे, जेणेकरून अंजना टाईप डोळ्यामध्ये औषधं सोडले जातात. याचा 21 दिवसाचा कोर्स असतो. किंवा मग रुग्णाला पंचकर्माचा भाग असतो, पूर्ण अंगाला स्नेहन म्हणजे तेल लावणं, स्वेदन म्हणजे वाफ देणं, एक पेटी असते पंचकर्माची, त्याच्यामध्ये रुग्णाला आम्ही इन्सर्ट करतो. आणि मेडिकेटेड धूम जे त्या पंचकर्माच्या माध्यमातून हे एक 21 ते 42 दिवसाचा कोर्स असतो. 15 दिवसापासून बेसिकली स्टार्ट होत असतो. असं जर केलं तर सर्व शरीरात रक्ताचं जी शुगर आहे ती झपाट्यानं कमी होते, घामातनं कमी होते, घामातनं विशेष शरीरातल्या बाहेर निघल्या जातात. नंतर एक जुलाबाची एक प्रक्रिया असते, ती म्हणजे विरेचन असते. एक 7 दिवसाचं सेशन हे चालतं. वमनाची एक प्रोसेस असते, जे उलटीद्वारे आम्ही घाण बाहेर काढतो, ते एक 5 दिवसाचं सेशन असतं. आणि त्याच्यानंतर जे डोळ्याचं सगळ्यात महत्त्वाचं नेत्रपिंडी आहे, म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतीची पानं तोडून आणून त्याची असं कल्क करणं आणि डोळ्यावर 20 ते 25 मिनटं ठेवणं. नंतर शिरोधारा आहे, जे डोक्यावर तेल धरल्या जाते, किंवा नेत्रधारा आहे, जेणेकरून वेगवेगळे नेत्रकल्प जेव्हा ग्रंथातून काढून शोधून त्याचे शिरसिद्ध केल्या जातात आणि ते डोळ्यावर सोडल्या जातात. नंतर एक नेत्रपिंडी आहे, नेत्रधारा आहे, नेत्र अंजन आहे, असे वेगवेगळे 8 प्रक्रियामधनं डोळ्याची ही प्रक्रिया चालत असते. आणि एवढाच या सगळ्या होल ट्रीटमेंटचा एकच बेस किंवा एकच अर्थ निघतो, रेटिना कसा वाचवायचा, दृष्टी कशी वाचवायची आणि रुग्णाला ती दृष्टी कशी संवर्धन करून पुढे पर्यंत टिकवायची, हेच एक परिकष्टाची योजना असते. आणि असे बरेचसे रुग्ण आहेत की ज्यांनी बरेचसे 10-10, 5-5, 7-7 इंजेक्शन घेऊन सुद्धा दृष्टी वाचली नाही, परंतु आयुर्वेदाने पूर्णतः दृष्टी वापस आली. हे मात्र या प्रक्रियाच्या केल्याच्या नंतर आम्हाला हे अनुभव आला आणि बऱ्याच रुग्णाला आम्ही हे सजेस्ट करतो. रुग्ण ऐकतात आणि त्या पद्धतीने उपचार घेतात. आणि आयुर्वेदातनं दृष्टी ही सेव पूर्णतः केली जाते आणि टिकवल्या सुद्धा जाते. आणि जो आता जगाला भेडसावणारा सगळ्यात महत्त्वाचा मधुमेह आणि हृदरोग, या दोन्ही गोष्टीला पूर्णतः आयुर्वेदामध्ये आळा घालू शकतो किंवा पूर्णतः आपण हद्द करू शकतो, हे मात्र निश्चितच. नमस्कार.